नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढानकी. मित्रांनो, आज जसं विदर्भातील सगळ्या शाळा सुरू झाल्या आणि पहिल्या वर्गापासून विद्यार्थी सुरुवात झाली, म्हणजे आजपासून त्यांच्या स्पर्धेत सुरुवात झालेली आहे. बरं, कुणी चढतील कुणी उतरतील असो, आपल्याला त्या विषयावर बोलायचे नाही आहे. पण त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या स्पर्धा परीक्षा क्लासेस तर्फे जीवनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कारण त्यांच्या आज जीवन सुरू झालेलं आहे. आता आयुष्यपर्यंत त्यांना परीक्षेत बसूनच यश प्राप्त करावं लागेल. तसंच तुम्हाला यश प्राप्त करायचं आहे तर तुम्हाला काही आपले व्हिडिओ आहेत ते तुम्हाला ऐकावं लागतील, बघावं लागतील. सोप्यात सोपं कसं होतं ते आपण तुम्हाला देणार आहोत. मित्रांनो, आज आपण ॲलिगेशन म्हणजे मिश्रण हा एक प्रकरण घेऊन आलेला आहोत. त्याच्यातला पहिला पार्ट आज मी तुम्हाला देत आहे. बघा मित्रांनो, प्रश्न कोणतेही असो ते सोपं कसे होतात त्याला व्यवस्थित समजाल तर. नुसत्या रील्स पाहिल्याने आपल्याला, रील्स म्हणजे मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही वेगळ्या रील्स पाहत असाल, नुसत्या स्पर्धेच्या रील्स पाहिल्याने नाही एक प्रश्न सोडवल्याने काहीच होत नाही. त्याच्यासाठी परिपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल आणि त्याच्यातले काय काय बारकावे आहेत ते तुम्हाला शोधावं लागतील. आपलं उत्तर सेकंदात येणार आहे मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्हाला फक्त मी सांगतो तेवढं करावं लागेल. पहा, पहिला प्रश्न आहे, 48 रुपयाची वस्तू 32 रुपयाच्या वस्तू सोबत कोणत्या प्रमाणात मिळवायची की नवीन मूल्य 36 रुपये होईल. प्रश्न काही हार्ड नाही मित्रांनो. काय म्हणते, 48 रुपयाची वस्तू 32 रुपयाच्या वस्तू सोबत कोणत्या प्रमाणात मिळवली की नवीन मूल्य 36 रुपये होईल. काय करायचे आहे, आपल्याला क्रॉस मायनस करायचे आहे. क्रॉस मायनस करताना लक्षात ठेवायच्या, मोठ्या संख्येतूनच लहान संख्या मायनस करायची आहे आणि अपोजिट साईडला लिहायचे आहे. 48 मधून 36 गेले, राहिले 12. 36 मधून 32 गेले, राहिले 4. 4 ला 12 म्हणजे प्रमाण किती होते मित्रांनो, त्या 4 आणि 12 ला कॉमन संख्येने भाग जाते, त्या संख्येचे नाव आहे 4. 4 एक 4 व 4 तिया 12 म्हणजे प्रमाण आला 1 ला 3. म्हणजे 48 रुपये किलोची वस्तू 1 किलोग्राम आणि 32 रुपये किलोग्रामची वस्तू 3 किलोग्राम मिळवली मित्रांनो, तर नवीन मूल्य आपल्याला 36 रुपये मिळेल. आहे ना सोपं. म्हणजे तुम्हाला सांगायचं काय आहे, मंजिले उनको मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता हौसलों में उड़ान होती है. पहा मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे. पहा, एकाच टाईप मध्ये 3 वेगळे वेगळे प्रश्न आहेत. इकडे पण एकाच टाईप मधले 3 वेगळे वेगळे प्रश्न आहेत. म्हणजे एका टाईपच्या एक देत आहे, त्याच टाईप मधला आहे, पण इथं पॉइंट आहे 5.15 किलोग्रामचे गहू 4.80 किलोग्राम रुपयाच्या गहू सोबत कोणत्या प्रमाणात मिळवले की नवीन मूल्य 5.08 किलोग्राम रुपये होईल. तर मित्रांनो, काही घाबरायचं काम नाही आहे. जसं आहे तसं लिहायचं. 5.15 4.80 4.80 लिहा किंवा 4.8 लिहा, त्याचा अर्थ काय होते, 4.8 म्हणजे 4.80 पैसे होतात. असो, पुन्हा काय म्हणते, कोणत्या प्रमाणात मिळवले की नवीन मूल्य 5.08 रुपये होईल. आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचे आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न पडते मुलांनो, काय की सर डेसिमल मध्ये थोडासा त्रास जाते, तर मी डेसिमलचा एक चॅप्टर घेतलेला आहे. पुन्हा एक नवीन युनिट बनवेन त्याच्यामध्ये की डेसिमल मध्ये काय करायचं, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी. पण आता इथं पहा, 2 अंकानंतर डेसिमल आहे, इथे 2 अंकानंतर डेसिमल आहे आणि इथे 2 अंकानंतर डेसिमल आहे. तर डेसिमलला संपवून द्या. डेसिमल आपल्या काही कामाचे नाहीत. मग काय करायचं, 515 मधून 508 गेले, 7 राहिले. 480 आणि 508 आहेत, तर 508 मधून 480 मायनस करा. आपण पॉइंट बंद केलं, कॅन्सल करून दिलेला आहे. तर किती, 8 20 28. 28 ला 7 म्हणजे काय, 7 1 7 न 7 28. म्हणजे कोणत्या प्रमाणात मिळवावं लागेल मित्रांनो आपल्याला की 5 रुपये 8 प्रमाणात येईल. 5.15 किलोग्राम वाली साखर 4 किलोग्राम मिळवावं लागेल आणि 4.80 किलोग्राम वाली साखर 1 किलोग्राम मिळवावं लागेल. तेव्हा आपल्याला आपला उत्तर काय येईल, 5.08 रुपये येईल. आहे ना सोपं. काय मित्रांनो, अभ्यास कसं करायचं, सर तुम्ही जोरात सांगितले असाल. नाही, आपला व्हिडिओ आहे, व्हिडिओ मध्ये जोरात सांगितल्या जात नाही. प्रश्न इथं आहे, उत्तर इथं आहे, बघा व्यवस्थित. स्वामी विवेकानंद सांगतात आपल्याला की एखाद्या रात्रीचा दिवस होत असेल तर चालेल, पण दुसऱ्या दिवसाची रात्र होता कामा नये. का कामा होता नये, कारण आपण जेव्हा पण एखाद्या रात्रीला खूप उशीर झाला म्हणून खूप उशिराने झोपतो तर दुसऱ्या दिवशी खूप उशिराने उठतो, तसं होता कामा नये. मित्रांनो, एखाद्या दिवशी जास्त आपण अभ्यास केला, आपण दुसऱ्या दिवशीला तुम्ही जेव्हा उठता तेव्हाच उठायला पाहिजे, असं स्वामी विवेकानंद म्हणतात.
पहा मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे, 62 रुपये किलोग्रामची साखर 72 रुपये किलोग्रामच्या साखरेसोबत कोणत्या प्रमाणात मिळवलं की नवीन मूल्य 64.5 रुपये होईल? मंजिले उनको मिळते आपण सांगितलं. हे पहा, इथं मंजिल फरक पडते. इथं साधा प्रश्न, इथं 3 अंकामध्ये डेसिमल होता ना, इथं 1 अंकामध्ये डेसिमल आहे. डेसिमल आहे म्हणजे तुम्हाला पैसे समजतात, पैसे सगळ्यांना समजतात, मलाही समजतात, छोट्याशा मुलाला दिलं त्यालाही समजतात, पण प्रमाण काढता येत नाही. गुणोत्तर प्रमाण चॅप्टर झालेला आहे आपला, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला सगळं दिसेल, सगळं सापटेल, सगळं व्यवस्थित होईल मित्रांनो. फक्त व्हिडिओ बघत चला. पहा काय म्हणते, 62 रुपये किलोग्रामची साखर 72 रुपये किलोग्रामच्या साखरेसोबत कोणत्या प्रमाणात मिळवलं की 64.5 होईल? आता आला ना त्रास, इथं पॉईंट आहे सर, इथं दोघांमध्ये पॉईंट नाही. काय करायचं, ह्या पॉईंटला एका अंकानंतर पॉईंट आहे, याला पॉईंटला कॅन्सल करा आणि इथं शून्य वाढवा दोन्ही ठिकाणी. झालं सोपं? होईल की नाही सोपं? मग याला सॉल्व करा. कोणत्या पद्धतीनं? इकडच्या इकडे न्यायच्या आणि इकडच्या इकडं. मोठ्या अंकेतून लहान संख्या मायनस करायची. 645 मधून 620 गेले, राहिले 25. 720 मधून 645 गेले, 10तून 5 गेले 5, हातच्या 1, 12तून 5 गेले, राहिले 7. बरोबर आला 75/75 म्हणजे भाग जाते. 25 तिया 75, तर 3 ला 1 म्हणजे नवीन मूल्य आपल्याला सारखं आणायचं. तर काय करावं लागेल, 62 रुपये किलोग्रामची साखर 3 किलोग्राम मिळवावं लागेल आणि 72 रुपये किलोग्रामची साखर आपल्याला 1 किलोग्राम मिळवावं लागेल. नवीन आपण 64.5 न विकला, विकण्यासाठी आपल्याला ह्या प्रमाणात मिळवावं लागेल. आता समजलं ना तुम्हाला की नवीन आपल्याला व्यावसायिक लोक कसे चुत्या बनवत असतील, अशाच प्रमाणात बनवतात. बरं, ते मूर्ख बनवत की नको बनवत? आपण मूर्ख नाही बनायचे आहेत, आपल्याला हेच करावं लागेल. कारण जीवनात जिंकायचं असेल तर रणांगणात उतरलास तरी प्रयत्न कर, प्रयत्नात बघ, प्रयत्न करून बघ, श्रद्धेची पूजा कर, मग बघ यश कसं तुझ्या पायाची लोळण घालते. कारण आपलं कसं होत आहे मित्रांनो, आपल्याला एक नोकरी भेटत नाही आहे ना, काही लोक 3-3 सोडून चाललेत. का त्यांना 3 मिळाला? कारण त्यांनी यश प्राप्तीसाठी लागणाऱ्या प्रत्येक अडचणीला कारणीभूत न ठेवता त्या अडचणी दूर केलेत, म्हणून त्यांना 1 नाही 3-3 मिळतात. आम्हाला 1 मिळवायला त्रास होतो, कारण आपल्याला रेग्युलॅरिटी, कंटिन्युटी ठेवावं लागेल. असो, आपण पुन्हा ह्या प्रश्नांकडे जाऊ. बघा, एका व्यापाऱ्याकडे 210 किलोग्राम साखर आहे. किती? 210 किलोग्राम साखर आहे. हा प्रश्न मित्रांनो मी रील्स मध्ये पण बनवलेला आहे आणि तुम्हाला सांगतो 2024च्या SSC GD मध्ये आलेला प्रश्न आहे. 2024च्या SSC GD मध्ये आलेला प्रश्न आहे. एका व्यापाऱ्याकडे 210 किलोग्राम साखर आहे. जर त्यातील त्याने काही भाग 8%, काही भाग 8% आणि काही भाग 15% ने विकलं, तर व्यवहारात त्याला किती पर्सेंटचा नफा झाला म्हणते? 11%चा नफा झाला. म्हणजे प्रॉफिटच झाला. पर्सेंटेज काय लिहायची आपल्याला आवश्यकता नाही. मग तर 8% आणि 15% वर विकलेली साखर किती, म्हणजे त्यांची 8% वाल्यावर किती विकली आणि 15 वर किती विकली ते काढायचे आहे. पूर्वीसारखं आपल्याला करायचं आहे मित्रांनो. 11 मधून 8 गेले, राहिले 3. 15 मधून 11 गेले, राहिले 4. प्रमाण आला 4 ला 3. जेव्हाही प्रमाण असते आणि आपल्याला एकूण मूल्य दिलेलं आहे किती? 210. तर यांची करायची बेरीज. 4 आणि 3 किती होते मित्रांनो? होतात 7. आता आपल्याला 8% वाली किती प्रमाणाला? 4. 4/7. 7 हे आहेत आणि 210 × 210, तर 7×21, 3×12, 120. इकडे 3/7 × 210, 7×21, 3×90, 120. कोणती? 8% वाली, तर 90 15% वाली. आता तुम्हाला जास्त प्रॉब्लेम नाही पडायला पाहिजेत असं जेव्हा वाटते तर बेरीज करून घ्यायची. 120 आणि 90, 210 आहे ना. कसं असते, प्रश्नाला बघताना बोलताना समजावं लागेल. नाहीतर खोगीरांनो आपण खोगीरासारखीच वागलो. काय करता, बाब्याला वेळ नाही न बाबा, काही भी होते, काही भी होते. आज शिकलो, ह्या प्रश्नांना लिहून ठेवा मित्रांनो, नोटबुकावर लिहा, लिहून ठेवा, पद्धत लिहून ठेवा. अभ्यास तुमच्या सोप्या पद्धतीने होईल.
जेवढं जेवढं होणार नाही, जेवढं काही वाटलं विचारा, कॉमेंट्स मध्ये टाका, सर हा प्रश्न आहे. माझ्या लिंक मध्ये माझ्या सगळं दिलेलं आहे, व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिलेला आहे. पाठवा प्रश्न. तुम्हाला प्रश्न पडले असतील तर तुम्ही नाव लिहून प्रश्न पाठवा. कोणत्या शहरातले आहात, कोणत्या गावचे आहात ते पण पाठवा. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास मी सक्षम आहे आणि मी उत्तर देत राहीन तुम्हाला, फक्त व्यवस्थित. आणि ते फक्त तुम्हाला YouTube मध्येच मिळतील मित्रांनो. मी तुम्हाला पर्सनल कॉल करून नाही, कारण तुमच्या पर्सनल मेसेज हा सगळ्या मुलांना असलेला प्रश्न असते आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे हा आपला काम आहे. पहा मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, म्हणजे 5वा प्रश्न. हा एक टाईप झाला, दुसरा टाईप झाला. आपल्याकडे डिजिटलची व्यवस्था नाही, त्याच्यामुळे आपल्याला असं करावं लागत आहे, प्रश्न पहिले लिहून ठेवावं लागत आहेत आणि नंतर तुम्हाला व्हिडिओ घालावा लागत आहे. आता आपले प्रश्न अशाच प्रकारे येतील मित्रांनो, जिथपर्यंत आपल्याजवळ काही परिस्थिती जमत नाही, आपली डिजिटल होणार नाही. कारण माझ्याकडे विद्यार्थी नाही ना, मला शिकवण्याचा आनंद आहे. मग आनंद आहे तर कोणत्या तरी पद्धतीत, कोणत्या तरी स्वरूपात, कोणत्या तरी मुलांना दाखवत आहे ना. आणि तुमच्यामुळे एक नाही, दोन नाही, हजारो मुलं येतील आणि त्या मुलांना कसं हँडल करायचं हे प्रश्नाचे उत्तर सांगतील, आपण नाही. मी परिपूर्ण नाही मित्रांनो, मी फक्त 10% आहे. 90% तुम्ही आहात. अभ्यास जर तुम्ही करत आहात तर 90% तुम्ही आहात, नाही तर काय नाही, काहीच नाही. पहा काय म्हणते, ए आणि बी दोन प्रकारचे 140 टन 140 टन स्टील आहे म्हणते. स्टील म्हणजे लोखंड, लक्षात घ्या. स्टील आहे. जर ए आणि बी आहे तर ए मध्ये 5% निकेल आहे म्हणते. 5% निकेल आहे व बी मध्ये 40% निकेल आहे. जर त्यांची सरासरी 30% आहे, प्रश्न तोच आहे, फक्त त्यांनी सरासरी शब्द वापरून तुम्हाला काय बनवलं, गडगडीत बनवलं. म्हणजे कसं करावं, सरासरी म्हणजे ॲव्हरेज, ॲव्हरेज म्हणजे काय म्हणतात त्याला, औसत म्हणतात हिंदीमध्ये. औसत कशी काढायची, काही नाही, तोच प्रश्न आहे, काही नाही, वेगळा वेगळा दिलेला आहे नाही, ए आणि बी. आता इकडे नाही दिलेला होता, इथं ए प्रकारची साखर ना बी प्रकारची साखर नाही दिलेली आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम जात नव्हता, आपल्याला वाटलं नाही. इथं पहा, 30 मधून 5 गेले, राहिले 25. 40 मधून 30 गेले, राहिले 10. म्हणजे 10 ला 25 म्हणजे 2 ला 5. 5 आणि 2 7 झाले. पहिलेच सांगितलं तुम्हाला प्रश्नामध्ये रेशो आला आणि प्रमाण दिलेलं आहे तुम्हाला. एकूण काही वस्तू दाखवलेली आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, प्रमाणाला बेरीज करावं लागेल ना. प्रमाण कधी बेरीज होते, गुणाकार होत नाही. 2 आणि 5 7. आता काय करायचं, 2/7 इंटू किती होता टन स्टील, 140 टन स्टील होता. 7 दुने 14, 20 दुने 40 किलोग्राम. इकडे 5/7 इंटू 140, 7 दुने 14, 20 पंचे 100 किलोग्राम. म्हणजे 5% निकेल असणारा, म्हणजे हा ए आहे आणि बी आहे. तुम्हाला परीक्षेत मित्रांनो एकच विचारेल, कोणता, ए विचारेल किंवा बी विचारेल. तेव्हा उत्तर काढताना लक्षात घ्यायचा, ए आपलं इथलं आलं तर हे ए आलं, इकडचं आलं तर बी आलं, हे लक्षात घ्यायचं आहे. बेरीज करून घ्या. 40 100 140 होणारच आहे, त्याच्यात काही नाही. आपण प्रमाणातच उत्तर काढायलो, तर उत्तर आपलं येणारच आहे. आणि याची टोटल इक्वेशनही 140च येणार आहे, ते तो होईलच. पण आपल्याला करायचं आहे व्यवस्थित बघून घ्या, व्यवस्थित बघायचं. काही जबरदस्ती व्हायली, ऐकून घ्यायचं. सांगा तुम्ही, जिथपर्यंत मला प्रश्न करणार नाही तिथपर्यंत नवीन प्रश्नांचे उत्तर मिळणार नाही. मी तुम्हाला खूप बोलायचे आहे मला, पण मी माझी गेल्या 15 दिवसाची झालेली सुट्टी याच्या भरपाई मला काढायची आहे, तर तुम्हाला प्रेमानंच बोलावं लागेल. प्रेमानं बोलायचं म्हणजे आम्हाला ओरडता येत नाही, कारण शिक्षक हा एक माणूस असा आहे, जगातला कोणताही शिक्षक हा एकमेव आई वडिलाच्या नंतर तुमचं चांगलं होण्याचं, भलं होण्याचंच पाहतो. ज्या शिक्षकांनी एखाद्या विद्यार्थ्याच्या भलं होण्याचं पाहिलं नाही तर तो शिक्षक नावाला कलंक आहे. का? कारण कलंक म्हणजे खूप मोठा खराब शब्द नाही, पण खूप हार्ड शब्द आहे. मित्रांनो, तुमचं भलं व्हावं असं वाटते मला, म्हणून मी तुम्हाला ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आणून देत आहे. आपल्याला प्रत्येक चॅप्टर घ्यायच्या अशाच पद्धतीनं घ्यायचं आहे. पुन्हा ह्या प्रश्नाकडे वळू आपण. पहा मित्रांनो, एका व्यापाऱ्याजवळ 50 किलोग्राम गहू आहेत. किती? 50 किलोग्राम. पहा, वेगळ्याच प्रकारचा प्रश्न आहे हा. 50 किलोग्राम गहू आहेत. जर त्याने काही गहू 10% लाभणे तर आपण असा 10 लिहिला असता आता. आणि मग काय म्हणते, काही गहू 5% हानीमध्ये विकतो तर 5 असे लिहितात मुलं. तसं नाही, लाभ आणि हानी दाखवलेले. पहिले पूर्ण लाभच होता,
पूर्ण लाभच होता, त्याच्यामुळे आपण काय करत होतो 8 आणि 15 आणि 11 लिहिले तिथं ह्या प्रश्नामध्ये. पण इथं तसं नाही करायचं. लाभ म्हणते म्हणजे काय, 100 मध्ये 10 मिळवा. 100 मध्ये 10 मिळवले तर किती होतील, 100 प्लस 10 लाभ झाला ना, 110 झाले. आता हे हानी झाली तर किती, 100 मायनस 5 किती राहिले, 95. अशा पद्धतीने लिहावं लागेल. आणि काय म्हणते मग, पूर्ण व्यवहारात त्याला 7% लाभ होतो, म्हणजे 100 मध्ये 7 मिळाले, किती झाले, 107 झाले. आता तुम्हाला उत्तर काढावं लागेल. काय होईल, 110 मधून 7 गेले 3, 107 मधून 95 गेले किती, 7 आणि 5 12, म्हणजे किती, 4 ला 1, 4 आणि 1 5, 4 आणि 1 5, बेरीज करायची. आता बेरीज झाली, काय करायचं, किती किलोग्राम आहे, 50. तर 4 ला 5 इंटू 50, 5 10 50, म्हणजे 40 काय किलोग्राम, किलोग्राम आहे किलोग्राम. इथं 1 ला 5 डिवाइड बाय इंटू 50 डिवाइड करा 10, 10 1 10 किलोग्राम. आहे ना सोपं मित्रांनो. असाच एक प्रश्न माझ्या विद्यार्थी पवननी मला सांगितलेला आहे, तो प्रश्न याच्यानंतर घेतो मी तुम्हाला. कसं असते, सोपं वाटायला सोपं आहे, पण जिथपर्यंत यांना अभ्यासून पाहत नाही अशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो तुम्ही स्वतः बनवा. दुसरा विषय सांगायचा राहिला माझ्या, की प्रश्न वाचताना मुलं काय करतात, परीक्षेत गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय मुलांसाठी हार्ड का होतो, तर मुलं करतात पूर्ण प्रश्न वाचतात. एक व्यापाऱ्याजवळ 50 किलोग्राम गहू आहेत, जर त्याने काही गहू 10% लाभले व काही पूर्ण प्रश्न वाचण्यात वेळ घालवतात, तो प्रश्न समजत नाही. प्रश्न गणिताचे कधी कसे वापरायचे, एका व्यापाऱ्याजवळ 50 किलोग्राम गहू आहेत, 50 लिहिलं. प्रत्येक प्रश्न पहा मी लिहिताना काय लिहिलं, तर एक लाईन वाचली, एक अंक लिहायचे, तर उत्तर तुमचे सोपं जातील, नाही तर उत्तर सोपं जात नाही. त्याने काही गहू 10% लाभले तर 10च लिहिले मी, 110 नाही लिहिले. व काही गहू 5% हानीमध्ये म्हटलं तर 5% हानीच लिहिली, जास्त काही लिहिलं नाही. त्याच्यानंतर हानीनं लाभ दिसला मला, म्हणून मी तुम्हाला सांगितलं 100 प्लस 10 110, 100 मायनस 5 95. मग त्या व्यवहारात 7% लाभ होतो, 107. मग आपल्याला माहितच आहे प्रश्न काय, लाभ आणि मध्ये विकत गेला तर गहू किती काढलो आपण, 40% 10% लाभवर 5% हानीवर 10 किलोग्राम गहू विकला, तेव्हा त्याला असं प्रॉफिट झालेला आहे. हे प्रश्न समजले असतील. एक प्रश्न आहे मित्रांनो, तो मी आता घेतो तुमच्या समोर. बघा मित्रांनो, मी छोटासा प्रश्न बनवलेला आहे, मोठा प्रश्न होता, वेळ वाया घालवू नये आणि तुम्हाला जास्त काही त्रास होऊ नये. फक्त प्रश्न समजायचा. एका व्यक्तीकडे टेबल व खुर्ची 2000 रुपयाला विकत घेतली म्हणते, 2000 रुपयाला विकली म्हणते, 2000 रुपयाला त्याने विकली. त्याच्यात काय म्हणते, टेबल 20% आणि खुर्ची 30% लाभ झाला म्हणते. टेबल 20% आणि खुर्ची 30% लाभ झालेला आहे ना. संपूर्ण मध्ये 23%, संपूर्ण मध्ये टेबल आणि खुर्चीमध्ये 23%. तर खुर्चीची किंमत विचारली आहे, पण आपण खुर्ची व टेबलची किंमत केली मी, का की तुम्हाला सगळं काढता येते, लिहायच्या फक्त बाकी असते. 20 आणि 23 मधला फरक म्हणजे 3 ना, 23 आणि 70 मधला 30 मधला फरक म्हणजे 7. तर 7 ला 3, हे काय आहे, टेबल आहे ना, हे खुर्ची आहे. मागच्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे मित्रांनो, 7 आणि 3 7 अधिक 3 10. आता काय करायचं आहे, 7 ला 10 इंटू काय आहे किंमत, 2000 रुपये, 0 0 बेसाती 1400 रुपये टेबलची किंमत आहे मित्रांनो. तर असंच समजते 600 रुपये असेल म्हणून, पण आपल्याला काढायचे आहे तर असंच काढावं लागेल. 3/10 गुणिला 2000, 0 ला 0 कटलं, 3 दुने 6, 600 रुपयाची खुर्ची होईल. तर मित्रांनो, प्रश्न तुम्हाला समजलेच असतील. मी पुन्हा तुम्हाला विनंती करतो, माझं गणित तुम्हाला आवडत असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स घाला आणि शेअर करा. धन्यवाद.